तर पुण्यातील आदिवासी आंदोलकांच्या उपोषणामध्ये विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचं समजतंय। 2 विद्यार्थ्यांची प्रकृती इथं बिघडलेली आहे। तर उपोषणाच्या दरम्यान 2 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे। मात्र असून सुद्धा सर्व मागण्या आमच्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही, उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। वर्ध्याच्या साक्षी कोलते या विद्यार्थिनीला काही त्रास झाल्यानं तिला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे। उपचारांसाठी विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। तर एका विद्यार्थ्यावर उपोषणस्थळीच उपचार सुरू आहे। ॲम्ब्युलन्स मध्ये एक उपोषण करता आहे, त्याचं नाव यश पावरा म्हणून आहे। हे सरकार त्याला दुर्लक्ष करत आहे। या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। आमचे हक्क मागत आहे। आमच्या विद्यार्थ्याचे खेळ खेळू नका सर। 13 दिवस झाले उपोषणाला। आमच्या मागण्या मान्य करा। आमची कोणत्याही पक्षाची नाही, कुठल्याही काहीची नाही। आमच्या मागण्या मान्य करा सर। विद्यार्थ्यांच्या मागण्या सगळ्या मागण्या आमच्या हक्काच्या आहेत। आश्वास थांबलाय, जर जीव गेला त्याचा उद्या कोण घेईल आमची जबाबदारी? शासन याला जबाबदार आहे। सगळ्यांनी राजीनामा द्यावा। आमच्या भावाला, आमच्या बहिणीला काय झालं आम्ही हे सहन करून घेणार नाही। अख्खा आदिवासी समाज इथे येऊन उभा होईल। दोघे ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये आहेत, एक आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत। आज जर ते माझ्या भावाला काय होत आहे तर ह्याचा जबाबदार फक्त आणि फक्त प्रशासन आहे, आदिवासी विकास विभाग आहे, सीएम आहेत। जर माझ्या भावाला, माझ्या बहिणीला काय होत आहे, अख्ख्या समाजानं जागा व्हा, सगळ्यांनी इथे या। मी आग्रह करते सगळ्यांनी इथे या, नाहीतर आम्ही हे आंदोलन आणखी पेटवू। तर या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आता राजकीय नेते सुद्धा पुढे आलेले आहेत। सुप्रिया सुळेंनी विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला। तर सुजात आंबेडकर हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी गेले। सुजात आंबेडकरांनी सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यांची भूमिका जाणून घेतली। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला। शासकीय आदिवासी वसतिगृहातील प्रवेशासाठी वयाच्या अटीला आता स्थगिती देण्याचा निर्णय झालेला आहे। आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। आदिवासी आंदोलक विद्यार्थ्यांची मोठी मागणी अखेर मान्य झाल्याचं समजतंय। विकास विभागाच्या अंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाकरिता असलेली वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक 14 ऑगस्ट 2026चा शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती। त्या वयोमर्यादाला सर्व आमदार, खासदार यांच्या सूचनेनुसार, चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची